मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी बातमी आहे। मराठा समाजाचं सर्वेक्षण करताना आता टर्म्स ऑफ रेफरन्सेस मध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे मराठा समाजातील राजकीय टक्केवारीप्रमाणे सर्वेक्षण करण्यात येणार आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारला राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर होणार आहे आणि त्याआधी येत्या 27 तारखेला पुण्यात मागासवर्गीय आयोगाची महत्त्वाची बैठक होतीये। राज्य मागासवर्ग आयोगाने 4 उपसमित्या सुद्धा गठीत केलेल्या आहेत। यामध्ये 60 प्रश्न आयोगाने निश्चित केले आहेत। ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला अपडेट करतायत या सगळ्या संदर्भात। ज्ञानेश्वर, टर्म्स ऑफ रेफरन्सेस बदलणार आहेत, नेमकं म्हणायचं काय आहे या बाबतीत? येत्या 27 तारखेला राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यामध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि या सगळ्या बैठकीच्या दरम्यान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारला जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करायचा आहे त्या सगळ्या संदर्भानं कार्यवाही केली जाणार आहे। पहिल्यांदा जर आपण गोष्ट लक्षात घेतली तर यामध्ये जे पूर्वीचे सदस्य होते किंवा अध्यक्ष होते त्यांनी राजीनामा दिला। त्याच्या कारणांपैकी जो TOR सरकारकडून देण्यात आलेला होता, जे मुख्यमंत्र्यांनी पत्र देखील दिलेलं होतं, त्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भानं नाराजी व्यक्त केलेली गेली होती आणि आता पुन्हा एकदा हाच मुद्दा पुढे येतोय, ज्यामध्ये टर्म्स ऑफ रेफरन्सेस जे आहेत ते बदलण्यात आलेले आहेत आणि यामध्ये 60 प्रश्न जे आहेत ते आयोगानं निश्चित केलेत। या सगळ्या प्रश्नावलीच्या आधारे सर्वेक्षण केलं जाईल आणि जी 27 तारखेला बैठक होईल त्यामध्ये या सगळ्या बाबतीतली चर्चा होईल आणि मराठा समाजाचं सर्वेक्षण जे करायचंय त्यासाठीचे 60 प्रश्न निश्चित केलेले आहेत, ज्यामध्ये राजकीय टक्केवारीचं देखील सर्वेक्षण केलं जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते। बघावं लागेल 27 तारखेला नेमकं काय घडतं ते बघावं लागेल। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।